हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वय वारीचा क्वेश्चन विदाउट एक्स मेथडने कसं सॉल्व्ह करायचा आहे ते या प्रश्नाच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. काय म्हटलंय बघा, प्रेझेंटचं त्यांनी गुणोत्तर दिलेलं आहे. किती? 5/4. कुणाचा? ए आणि बी चा गाईस, बरोबर. आणि त्यांनी 3 वर्षानंतरचा म्हणजे 3 इयर हेन्स, ठीक आहे, म्हणजेच आफ्टरचा किती दिलेला आहे? 11/9. मग याला आपण काय करायचं? डिफरन्स सेम करायचा. बघा, इथे डिफरन्स 2 आहे, इथे डिफरन्स 1 आहे. डिफरन्स सेम कसा करणार? हा जो 1 आहे हा इकडे पाठवायचा आणि हा जो 2 आहे हा इकडे पाठवायचा. इकडे तिकडे जो जे पाठवलाय त्याने आतमधल्या गुणोत्तराला गुणायचं आहे. ठीक आहे. 5 दुनी 10, 4 दुनी 8. करेक्ट. मग हे किती झाले? 11 आणि हा 9. झाला डिफरन्स सेम बघा 2चा. मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की 3 वर्षानंतर 3 इयर्स हेन्स, म्हणजे आपल्याला हा जो टप्पा आहे हा 3 वर्षाचा आहे. पण इथे जो डिफरन्स दिसतोय 11 आणि 10, 11 मधनं 10 गेले, 1 येतो आहे. सो 1 गुणीला आता याला 3 बनवायचा आहे तर कितीने गुणावं लागेल? 3ने गुणावं लागेल. मग त्यांनी काय विचारलंय? व्हॉट इज द बीज प्रेझेंटेज, म्हणजे बीचं आजचं वय किती? मग ह्या 3ने डायरेक्ट 8ला काय करून टाकायचं आहे? गुणायचं आहे. म्हणजे 8 3 24 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक आवडली असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा.